नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स पाथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आधुनिक भारताचा इतिहास यामध्ये भारतात आलेले गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय यांच्यावरती 50 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. या टॉपिकवरती सर्वच परीक्षांमध्ये वारंवार प्रश्न येत असतात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रश्न क्रमांक 1, बंगालचा पहिला गव्हर्नर कोण होता? तर आपल्याला बंगालच्या पहिल्या गव्हर्नरचं नाव सांगायचं आहे. तर यामध्ये योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, रॉबर्ट लाईव्ह. प्रश्न क्रमांक 2, बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था कोणी सुरू केली? तर बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था रॉबर्ट लाईव्ह याने 1765 मध्ये सुरू केली होती, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3, बंगालमधील दुहेरी राज्यव्यवस्था कोणी संपुष्टात आणली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वॉरेन हेस्टिंग्स. वॉरेन हेस्टिंग्स यांनी 1772 मध्ये बंगालमधील दुहेरी राज्यव्यवस्था संपुष्टात आणली. प्रश्न क्रमांक 4, 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वॉरेन हेस्टिंग्स. वॉरेन हेस्टिंग्स हा 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. प्रश्न क्रमांक 5, आशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणाच्या काळात झाली? एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना ही 1784 मध्ये झाली होती आणि ती वॉरेन हेस्टिंग्स याच्याच काळात झाली होती, म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वॉरेन हेस्टिंग्स. प्रश्न क्रमांक 6, कोणाला भारतीय संधी सेवांचा जनक मानले जाते? तर भारतीय संधी सेवांचा जनक हे लॉर्ड कॉर्नवॉलिस याला मानले जाते, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, बंगालमध्ये कायमधारा पद्धत कोणी लागू केली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिस याने कायमधारा पद्धत लागू केली होती. तैनाती फौज पद्धतीचा जनक कोण? तर तैनाती फौज पद्धतीचा जनक हा लॉर्ड वेलेस्ली होता, मग पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे, लॉर्ड वेलेस्ली. तैनाती फौजेचा स्वीकार करणारे पहिले भारतीय संस्थान कोणते होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हैदराबादचा निजाम. हैदराबादचा निजाम याने तैनाती फौजेचा स्वीकार पहिल्यांदा केला होता. प्रश्न क्रमांक 10, 1802 मध्ये इंग्रज आणि दुसरा बाजीराव पेशवा यांच्यात झालेल्या वसईचा तह कोणाच्या काळात झाला? तर वसईचा तह हा लॉर्ड वेलेस्ली याच्या काळात झाला होता, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, 1829 मध्ये सती प्रथा बंदीचा कायदा कोणी मंजूर केला? तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिंक, म्हणून लॉर्ड विल्यम बेंटिंक याने 1829 मध्ये सती प्रथा बंदीचा कायदा मंजूर केला. प्रश्न क्रमांक 12, 1833च्या चार्टर ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विल्यम बेंटिंक. तर लॉर्ड विल्यम बेंटिंक हा 1733च्या चार्टर ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. प्रश्न क्रमांक 13, भारतातील ठगांचा बंदोबस्त कोणी केला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लॉर्ड विल्यम बेंटिंक. तर लॉर्ड विल्यम बेंटिंक याने भारतातील ठगांचा बंदोबस्त केला. प्रश्न क्रमांक 14, भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणाच्या काळात रचला गेला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विल्यम बेंटिंक. तर लॉर्ड विल्यम बेंटिंक याच्या काळात इंग्रजी शिक्षणाचा पाया हा रचला गेला होता. प्रश्न क्रमांक 15, कोणाला भारतीय वृत्तपत्रांचा मुक्तिदाता म्हटले जाते? भारतीय वृत्तपत्रांचा मुक्तिदाता चार्ल्स मेटकाल्फला भारतीय वृत्तपत्रांचा मुक्तिदाता म्हटले जाते. खालसा धोरण कोणी राबवले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लॉर्ड डलहौसी.
लॉर्ड डलहौसी यांनी खालसा धोरण राबविले होते. प्रश्न क्रमांक 17. भारतात पहिली रेल्वे कुणाच्या काळात धावली? तर भारतात पहिली रेल्वे ही 1853 मध्ये लॉर्ड डलहौसी याच्याच काळात धावली होती, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. 1854च्या उर्स खलिता कोणाच्या काळात आला? 1854चा उर्स खलिता कोणाच्या काळात आला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी. विधवा पुनर्विवाह कायदा 1856 कोणाच्या कारकिर्दीत मंजूर झाला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग याच्या काळात विधवा पुनर्विवाह कायदा मंजूर झाला. प्रश्न क्रमांक 20. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हा 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल होता. 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानंतर भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण बनले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हे 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानंतर भारताचे पहिले व्हाईसरॉय बनले. प्रश्न क्रमांक 22. भारतात पहिली जनगणना 1872 मध्ये कोणाच्या काळात झाली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयो याच्या काळात भारतात पहिली जनगणना झाली होती. प्रश्न क्रमांक 23. भारतात आर्थिक विकेंद्रीकरणाची सुरुवात कोणी केली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयो यांनी भारतात आर्थिक विकेंद्रीकरणाची सुरुवात केली. पदावर असताना अंदमान येथे खून झालेला एकमेव व्हाईसरॉय कोण? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयो याची पदावर असताना अंदमान येथे खून झालेला होता. प्रश्न क्रमांक 25. 1878चा वादग्रस्त व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट कोणी लागू केला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड लिटन. प्रश्न क्रमांक 26. 1878च्या भारतीय शस्त्र कायदा कोणी संमत केला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड लिटन. लॉर्ड लिटन यांनी 1878चा भारतीय शस्त्र कायदा हा संमत केला. प्रश्न क्रमांक 27. कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक मानले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन याला भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक मानले जाते. प्रश्न क्रमांक 28. लॉर्ड लिटनने लागू केलेला व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट कोणी रद्द केला? तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन याने व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हा रद्द केला होता. प्रसिद्ध एल्बर्ट बिल वाद कोणाच्या काळात झाला? एल्बर्ट बिल वाद हा लॉर्ड रिपन याच्या काळामध्ये झालेला होता, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा व्हाईसरॉय कोण होते? 1885 मध्ये भारतीय काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा व्हाईसरॉय हे लॉर्ड डफरिन होते. 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणी जाहीर केली? तर बंगालची फाळणी ही लॉर्ड कर्झन यांनी जाहीर केली होती, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. 1904चा भारतीय विद्यापीठ कायदा कोणाच्या काळात संमत झाला? तर भारतीय विद्यापीठ कायदा हा लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये संमत झालेला होता, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. 1907 मध्ये काँग्रेसमध्ये सुरत फूट पडली तेव्हा व्हाईसरॉय कोण होते? काँग्रेसमध्ये सुरत फूट पडली तेव्हा व्हाईसरॉय हे लॉर्ड मिंटो होते. प्रश्न क्रमांक 34. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद कोणत्या कायद्याने केली? तर याचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 1909 मोर्ले मिंटो कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली. प्रश्न क्रमांक 34.
भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला कोणाच्या काळात हलविण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड हंटिंग. लॉर्ड हंटिंग याच्या काळात भारताची राजधानी ही कलकत्त्यावरून दिल्लीला हलविण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 36. 1916 मध्ये टिळक आणि ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळ सुरू केली तेव्हा व्हाईसरॉय कोण होते? तर होम रूल चळवळ ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस लॉर्ड चेम्सफर्ड हे व्हाईसरॉय होते, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. 1919चे जालियनवाला बाग हत्याकांड कोणाच्या कारकिर्दीत घडले? तर याचे योग्य उत्तर आहे लॉर्ड चेम्सफोर्ड. लॉर्ड चेम्सफोर्ड याच्या काळात जालियनवाला बाग हत्याकांड घडले होते. सायमन कमिशन भारतात आले तेव्हा व्हाईसरॉय कोण होते? सायमन कमिशन ज्यावेळेस मध्ये भारतात आले त्यावेळेस भारताचे व्हाईसरॉय हे लॉर्ड आयर्विन होते. प्रश्न क्रमांक 39. 5 मार्च 1931 रोजी झालेला गांधी आयर्विन करार कशाशी संबंधित होता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सविनय कायदेभंग मागे घेणे. तर गांधी आयर्विन करार हा सविनय कायदेभंग मागे घेण्याशी संबंधित होता. प्रश्न क्रमांक 40. 1932 मध्ये जातीय निवाडा कुणी घोषित केला? तर याचं योग्य उत्तर आहे रॅम्से मॅकडोनाल्ड. रॅम्से मॅकडोनाल्ड याने 1932 मध्ये जातीय निवाडा घोषित केला होता. भारत सरकार कायदा 1935 संमत झाला तेव्हा व्हाईसरॉय कोण होते? तर 1935 मध्ये ज्यावेळेस भारत सरकार कायदा संमत झाला तेव्हा व्हाईसरॉय लॉर्ड विलिंग्डन होता. तर पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42. 1940 मध्ये ऑगस्ट ऑफर कुणी मांडली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड लिनी लिथगो. लॉर्ड लिनी लिथगो याने 1940 मध्ये ऑगस्ट ऑफर मांडली. प्रश्न क्रमांक 43. 1942च्या भारत छोडो आंदोलनावेळी व्हाईसरॉय कोण होते? तर भारत छोडो आंदोलनाच्या वेळी व्हाईसरॉय हे लॉर्ड लिनी लिथगो होते. प्रश्न क्रमांक 44. 1942 मध्ये भारतात आलेले क्रिप्स मिशन कोणाच्या काळात आले? तर 1942 मध्ये क्रिप्स मिशन हे भारतात आले होते आणि त्यावेळेसचे व्हाईसरॉय होते लॉर्ड लिनी लिथगो. प्रश्न क्रमांक 45. 1946 मध्ये त्रिमंत्री योजना भारतात आली तेव्हा व्हाईसरॉय कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड वेव्हेल. लॉर्ड वेव्हेल यांच्या काळामध्ये त्रिमंत्री योजना भारतामध्ये आली होती. प्रश्न क्रमांक 46. भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड माउंटबॅटन. लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय होते. भारताच्या फाळणीची योजना कोणाच्या नावाने ओळखली जाते? तर भारताच्या फाळणीची योजना ही माउंटबॅटन योजना म्हणून ओळखली जाते. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड माउंटबॅटन. लॉर्ड माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते आणि ते 15 ऑगस्ट 1947 ते जून 1948 या काळामध्ये होते. प्रश्न क्रमांक 49. स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सी राजगोपालाचारी. तर सी राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल होते. प्रश्न क्रमांक 50. 1911 मध्ये बंगालची फाळणी कुणी रद्द केली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड हार्डिंग. लॉर्ड हार्डिंग याने 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द केली. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.